नमस्कार, मी यामिनी दळवी. क्विक हिल आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सहप्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे श्रीखंड, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. स्वर्ग नेमका कसा असेल याची कल्पना करत असताना डोळ्यांसमोर काश्मीर येतं. पण त्याच काश्मीरमध्ये दहशतवादी हिंसाचारानं आकाशाला सुद्धा भेदून जाईल असा आक्रोश झाला. देश हेलावला आणि त्यामुळे चर्चेत आला तो भारताच्या सुरक्षेचा मुद्दा. सेना दलाची दहशतवाद विरोधी ऑपरेशन सुद्धा बातम्यांमध्ये झळकू लागली. ही सुरक्षा व्यवस्था नेमकी आहे तरी कशी? वेगवेगळे ऑपरेशन्स कसे राबवले जातात? आपले जवान प्राण तळहातावरती घेऊन कसे काय लढतात? या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आज माझ्या कट्ट्यावरती आले आहेत भारतीय सेना दलाचे निवृत्त उपप्रमुख लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस सर. 2001 मध्ये भारताच्या संसदेवरती झालेल्या हल्ल्याच्या वेळी ऑपरेशन पराक्रमसाठी लष्करामधील विविध दलांना एकत्र आणण्यामध्ये त्यांच्या कर्तृत्वाचं आणि नेतृत्वाचं कौशल्य दिसलं. 1999च्या कारगिलच्या ऑपरेशन विजयमध्ये इंजिनियर रेजिमेंटच्या सेकंड इन कमांडची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. त्यांच्या योगदानासाठी त्यांना परम विशिष्ट सेवा मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल यांनी सन्मानित करण्यात आलं. आपल्या वडिलांनी दिलेला पराक्रमी परंपरेचा वारसा आपल्या भावासह पुढे नेणारे लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस सर आज माझ्या कट्ट्यावरती आलेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि सुरुवात करूयात राजीव सरांच्या प्रश्नांनी. जनरल, तुमचं स्वागत. आत्ता परिस्थिती सगळा देश जो आहे तो काश्मीरमध्ये जे काही घडलं त्याच्यामुळं खूप अस्वस्थता, खूप संताप अशा भावनांनी सगळा भरून गेलेला आहे. तुम्ही दीर्घकाळ काश्मीरमध्ये काम केलं आहे आणि काश्मीरच नाही तर देशाच्या बॉर्डर्सवर अनेक ठिकाणी तुम्ही नेतृत्व केलेलं आहे. आज जे आत्ता काश्मीरमध्ये घडलं, तुम्ही तिथं होतात. कारगिलच्याही वेळेला तुम्ही तिथं होतात. आत्ताचं जे घडलं आहे ते सगळं झाल्यानंतर पाहिल्यानंतर तुमच्या पहिल्या भावना काय होत्या? काय प्रतिक्रिया होती तुमची? सर्वप्रथम मी तुम्हाला ABP माझाला धन्यवाद देतो. मला तुम्ही आज इथे बोलवलं. दुसरं, ज्या आपल्या नागरिकांनी या हल्ल्यामध्ये आपली आहुती दिली त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. याच्या मागे हा जो काही हल्ला झाला हा माझ्या दृष्टीने बऱ्यापैकी पूर्वनियोजित असा झालेला दिसतो. काश्मीरमध्ये सगळं काही सुरळीत चाललेलं आहे आणि भरभराट होती आहे आणि पाकिस्तानचा काश्मीरमधला जो दबदबा होता तो कमी होत चालला आहे हे जगजाहीर होतं आहे. इनफॅक्ट काश्मीरमध्ये पाकिस्तानचं रेलेव्हन्सच जवळजवळ संपल्यासारखं होतं आहे असं कदाचित एकूणच या पाकिस्तानच्या डीप स्टेट ज्याचा आसिफ मुनीर चीफ ऑफ आर्मी स्टाफ हा त्यांनी जे आठवड्या 10 दिवसापूर्वी भाषण केलं त्याच्यात बऱ्यापैकी त्यांनी याचा खुलासाही केला की कुठेतरी पाकिस्तान हादरलं आहे आधीच की आपण आता जगालाच रेलेव्हंट राहिलेलो नाही, तर पुन्हा कुठेतरी स्वतःचं रेलेव्हन्स एस्टॅब्लिश करण्याकरता त्यांनी त्यांच्यावरती पुन्हा फोकस आणवण्याकरता म्हणून हे घडवून आणलं असावं अशी माझी पर्सनल भूमिका आहे. याच्यामध्ये सगळ्यांना जो धक्का बसला किंवा फार ज्याचा खूप त्रास झाला तो ज्या पद्धतीनं मारलं आणि अदरवाईज आत्तापर्यंत काश्मीरमध्ये पर्यटकांवर असे हल्ले झाले नव्हते. मी थोडंसं याच्यात हे विसंगती दाखवीन कारण अगदीच झालेले नव्हते असे नाहीत. आपल्या अमरनाथ यात्रेवरती बऱ्याच वेळेला आधी आणि हल्ले झालेले आहेत, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर
इतकी तयारी करून आणि अशा परीने म्हणजे धर्म विचारून केलेला हा असा पहिलाच नक्कीच खूपच मोठा आणि पहिलाच हा हादसा आहे, ह्याच्यात काहीच प्रश्न नाही. पण मग हे ह्या पद्धतीनं घडवून आणण्यामध्ये काय आणखीन विचार असू शकतो? म्हणजे काय काय त्याच्यातनं साधायचं? माझ्या दृष्टीने पाकिस्तानला ह्याच्यातनं 2-3 गोष्टी साध्य करायच्या दिसत आहेत. एक म्हणजे मुद्दामून हिंदू मुसलमान यांच्यात जास्तीत जास्त भेद निर्माण करणं. मी आज आपल्या टी व्ही चॅनल्सवर बघतो, ऐकतो आणि कुठे कुठे कुणी काहीतरी असं बोलून जातं आहे की जे बोलायला नाही पाहिजे. आज आपला देश अगदी एकत्र या सगळ्याला लढा द्यायला तयार आहे अशी सगळं जग बघतं आहे. अशात कुणीतरी काहीतरी वेडंवाकडं बोलून चांगलं नाही. देशातली जी एकता आहे ती दिसणं असणं आणि दिसणं हे दोन्ही दृष्टीने. म्हणजे काश्मीरमध्ये स्पेसिफिकली इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्या राजकीय पक्षांनी ह्याचा निषेध करणं हे मी पहिल्यांदाच बघतोय. कुठल्याही अशा हल्ल्याला कधीच इतक्या सगळ्यांनी मिळून केलेला निषेध कधीच दिसला नव्हता. तो आज जो दिसतोय तो खूप मोठ्या म्हणजे याचं एक उदाहरण आहे की तिथे काय बदल होत आहेत आणि कसं जनतेला हे खरंच जाणवते की हे खूप मोठा धोका मेहबूबा उद्भवला आहे. मुफ्ती मला आठवतंय असं पहिल्यांदा अशा हल्ल्याच्या विरोधामध्ये त्या हातामध्ये प्लेकार्ड घेऊन त्या निषेध मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. म्हणजे यापूर्वी हल्ले झाले नव्हते असं नाही, म्हणजे ते पण तो असं होतं की तो आर्मीच्या विरोधामध्ये मुख्यत्वे होत असल्यामुळं तिथल्या राजकीय पक्षांची किंवा संघटनांची किंवा एकूण यांची त्याच्याकडं थोडी बघण्याची दृष्टी कदाचित वेगळी होती. हा जो हल्ला झाला याचे जे परिणाम होणार आहेत ते मुख्यत्वे काश्मीरी अर्थव्यवस्था पूर्ण परत म्हणजे खिळखिळी करण्यामध्ये त्या दिशेनं जाऊ शकतात, ही भावना त्याच्यामागं असू शकते. नक्कीच असेल. पण म्हणजे 370 निघाल्यापासून जो बदल काश्मीरमध्ये होतोय तो अगदी जनमानसापर्यंत पोचलेला बदल आहे. आणि मी मागल्याच वर्षी काश्मीरमध्ये बराच हिंडून आलो आणि बऱ्याच इंटिरियर्समध्ये जाऊन आलो. तिथे अगदी जाणीवपूर्वक लक्षात आलं की जे आधी एकूण वातावरण असायचं त्याच्यात खूपच उघडेपणा आला होता. खूपच मूवमेंटच्या बाबतीत, बोलण्याच्या बाबतीत खूप फरक जाणवत होता. आणि तुम्ही म्हणलात तसं आता मागल्या वर्षी जवळजवळ 2.5-3 कोटी टुरिस्ट काश्मीरमध्ये गेले होते. आणि टुरिझम हे काश्मीरचं खूप मोठं उत्पादनाचं साधन आहे. त्या एका हल्ल्याने पूर्णपणे हे बंद होण्याची शक्यता आहे. म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत ह्याचा इफेक्ट येणार आहे हे नक्कीच जाणून. आणि मी म्हणलं तसं हे खालपासून उठलेलं आहे आणि किती नाही म्हटलं तरी हे सगळे रिप्रेझेंटेटिव्स या जनतेचेच असल्यामुळे कोणाचंही नाव न घेता अगदी मी पूर्णपणे मान्य करतो की ह्याच्या आधी इतका सपोर्ट किंवा राग कधी दाखवला गेला नव्हता. तुम्ही म्हणलात ते अगदी बरोबर आहे की ह्याच्या आधी जे काही मोठे हमले झाले ते कुठे ना कुठेतरी सैन्य, CRPF किंवा ज्या अशा ऑर्गनायझेशन्सच्या अगेन्स्ट झाले की जे तिथे किती नाही म्हणलं तरी त्या एरियाच्या आपल्या राष्ट्रातल्या एका मोठ्या महत्त्वाच्या एरियाच्या सुरक्षेकरता तिथे तैनात होते. त्यांच्या विरुद्ध तिथल्या लोकल पॉलिटिशियन्सना नक्कीच काही ना काहीतरी त्यांचं मत होतं.
पण जेव्हा जनतेलाच हा आता धोका आहे हे लक्षात येते, तेव्हा नॅचरली प्रत्येक नागरिकच उठला आहे, त्याच्या पुढे त्याचा नेता असणं अगदी स्वाभाविक आहे. नाही म्हणजे याच्यामध्ये दोन गोष्टी दिसतात. एक तर हे जे झालं त्याच्या विरुद्धचा जो क्षोभ आहे तो की या निमित्तानं पाकिस्तानला अद्दल घडवा ह्या पातळीचा एक, आणि ते सरकार आणखीन आपलं सैन्य आणि ही सगळी मंडळी ते घडवतील आणि ते ज्या पद्धतीनं घडवायचं तसं घडवतील. पण दुसऱ्या पातळीवर या निमित्तानं आज घडीला जे काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे, तर त्याचा म्हणजे जे आत्तापर्यंत गेल्या अनेक काळापासून हे प्रयत्न सुरू आहेत की या लोकांना हे समजावून सांगावं की त्यांना पाकिस्तानबरोबर जाण्यामध्ये त्यांचं हित नाही, भारताबरोबर राहण्यामध्ये आणि भारताशी एकनिष्ठ असण्यामध्येच त्यांचं हित आहे. तर आत्ता या प्रसंगानं तशी एक दुर्दैवानं म्हणता येईल पण अशी एक संधी आत्ता आहे आलेली की ज्याच्यामुळं ह्या भागाला भारताशी भावनिकदृष्ट्या जोडून घेता येऊ शकेल. नक्कीच, अगदी नक्कीच. एक आणखीन दुर्दैवानं तुम्ही म्हणताय तसं ऑपॉर्च्युनिटी नक्कीच आलेली आहे आणि ती मला पूर्णपणे खात्री आहे की आपला देश आणि पूर्ण आपली शासन, सिक्युरिटी फोर्सेस मिळून ह्या संधीचा अगदी व्यवस्थित वापर करतील. इनफॅक्ट जसा भारतातला काश्मीर प्रगती करतोय तितकाच पलीकडचा काश्मीर हा खूप अधोगतीला गेलेला आहे. तिकडे निदर्शनं होत आहेत की आम्हाला तिकडे जायचं आहे म्हणून. हे सुद्धा पाकिस्तानला पचणं अवघड आहे. वन ऑफ दी रिझन्स नक्कीच हे असणारे कुठेतरी त्यांच्या याच्या मागे की यांना आपण हादरवलं पाहिजे. पण त्याच्यातनं आपण ह्या एका इन्सिडंटचा फायदा घेऊन नक्कीच, मी तर म्हणेन फक्त काश्मीर नाही, देशभर जी एक वातावरण बनवायची संधी मिळालेली आहे एकत्रित येण्याचं, त्याचा नक्कीच व्यवस्थित वापर केला गेला पाहिजे. मगाशी मी जसं म्हणलो तसं उगाच काहीतरी वेडंवाकडं न बोलता मनाच्या लेवलला जाऊन सगळ्यांना एकत्र करणं हे खूप महत्त्वाचं आहे. जनरल, तुम्ही म्हणजे काश्मीर खूपदा वेगवेगळ्या भूमिकांमधून ते बघितलं, म्हणजे आर्मीतल्या तुमच्या पोझिशन्स जशा बदलत गेल्या तसंही तुम्हाला काश्मीर वेगळं दिसलं असेल. पण तुम्ही काश्मीरला म्हणजे तुमच्या काश्मीरच्या आठवणी काय आहेत? म्हणजे तुम्ही काश्मीरला पहिल्यांदा गेलात त्यावेळचं काश्मीर, मधल्या काळामध्ये कारगिलच्या आधीचं काश्मीर, कारगिलच्या नंतरचं काश्मीर, आत्ताचं काश्मीर, तुम्ही काश्मीरमध्ये झालेल्या बदलांकडे कसं बघताय? मी पहिल्यांदा काश्मीरमध्ये गेलो होतो 1982 साली. तिथे एका कोर्स करताच गेलो होतो फक्त. पण काश्मीरमध्ये लाल चौकात बाजारात काहीतरी आईकरता काहीतरी घेऊन जायचं म्हणून हिंडत होतो. तर दुकानदार, यू आर फ्रॉम इंडिया असं विचारत होता. म्हणजे ती जी एक भावना की तुम्ही भारतातनं आलायत आणि मी काश्मीरी आहे, मी वेगळा आहे, ही खूप डीप रूटेड भावना होती. पण ही 82ची गोष्ट सांगतो मी 82ची गोष्ट सांगतोय. म्हणजे त्यावेळेला रवींद्र म्हात्रे प्रकरण वगैरे ते सगळं झालेलं नंतरचं, खूप नंतर, ते नंतर झालं, ते नंतरचं आहे. ही 82ची हे आहे. ते कोर्समध्ये मी कोर्स नंतर मग परत आणखीन मला जेव्हा केव्हा काश्मीरमध्ये जायची वेळ आली, मी डोड्यामध्ये एक ब्रिगेड कमांड केली. काश्मीरमध्ये जो एक तणाव होता ओव्हरऑल, तो 1990 पासून सुरू झाला. खूप मोठ्या प्रमाणात 87च्या निवडणुकांनंतर जे बिघडत गेलं, सगळं चिघळत गेलं, ते 90मध्ये त्याचा स्फोट झाला. इतकी वाईट परिस्थिती होती की म्हणजे लोकांना बाहेर पडणं अवघड झालेलं होतं.
सैन्यात आमचे हुकूम असे झाले होते, कमीत कमी 3 गाड्या तरी असल्याच पाहिजेत. मगाशी तुम्ही म्हणत होता तसं प्रत्येक गाडीत एक शिपाई शिट्टी वाजवत असायचा की आर्मीच्या गाड्या येत आहेत, बाजूला व्हा, नाहीतर लाठीनी लोकांना ठोकलं जायचं. कारण गाडी जर थांबली तर त्याच्यावर कधी हमला होऊ शकेल अशी परिस्थिती होती आणि होत होतं. म्हणून हे हळूहळू चिघळत गेलं. म्हणजे गाड्यांना मग प्रोटेक्शन यायला लागलं आणि कुठलीही मूवमेंट म्हणजे रस्ता पूर्णपणे क्लिअर केल्याशिवाय मूवमेंटच करायची नाही. IEDचा इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे वापर व्हायला लागला आणि खूप इंटेलिजंटली त्याचा सगळा वापर होत होता. तर त्याच्यामुळे आर्मीची मूवमेंट खूप कंट्रोल्ड, रिस्ट्रिक्टेड अशी होत होती. इनफॅक्ट मी 2003 जेव्हा तिथे माझं युनिट घेऊन गेलो होतो, आम्ही तिथे फेन्सिंगच्या कामाकरता म्हणून गेलो होतो. तर अचानक आम्हाला एका बाजूनी दुसऱ्या बाजूला जायची वेळ आली होती. तो दिवस रोड ओपनिंगचा नव्हता. रोड ओपनिंग म्हणजे पूर्ण सगळा रस्ता IEDचं क्लिअर करून दोन्ही बाजूला सैनिक तैनात असतात. मग ते आर्मी, BSF, CRPF, लोकल पोलीस सगळे मिळून तैनात असतात. म्हणजे बाजूनी कोणी हमला त्याच्यावरती करू नये म्हणून. तर त्या दिवशी जाणं इतकं जरुरी होतं की त्याच्याकरता मुद्दामून रोड ओपनिंग करायला लागलं आणि मगच आमच्या गाड्या जाऊ शकल्या. तर इतकी वाईट परिस्थिती होती की रोड ओपनिंग झाल्याशिवाय फौजी गाडी रस्त्यावर जाणार नाही. त्याच्यापेक्षा आता खूपच फरक झालेला आहे, खूप फरक झालेला आहे. म्हणजे दल लेकमध्ये मी पूर्ण माझ्या कंप्लीट सर्व्हिसमध्ये दल लेकमध्ये जाऊ शकलो नव्हतो. कारण तुम्हाला तिथे काही प्रोटेक्शन नाही. आता मी जेव्हा गेलो होतो तेव्हा अगदी सर्रास हिंडता येत होतं. दिवस रात्र वेळेचा काही संबंध नाही, एकटी गाडी हिंडतीये अशी कंडिशन तिथे निर्माण झालेली. अर्थात मी ही गाडी जी म्हणतोय ही सिव्हिल गाडी होती, फौजी गाडी नव्हती. फौजी गाड्यांना अजूनसुद्धा आम्हाला बंधनं आहेत. आपलं प्रोटेक्शन ही सगळ्यात महत्त्वाचं ते ठेवूनच मुवमेंट होते. पण नाकेबंदीवरती सुद्धा लोकांना थांबवणं, चेक करणं जर जरुरी असेल तरच. पूर्वी खूप गैर बोललं जायचं लोकांशी, कारण लोकंसुद्धा खूप उर्मट झालेली होती आणि त्यांची रिॲक्शन पण तशी एकूणच म्हणजे कंटाळले होते. एकीकडे टेररिस्ट होते, एकीकडे सगळी सुरक्षा व्यवस्था होती. या दोघांच्यामध्ये जे लोकल पॉप्युलेशन होती त्यांचं भरड निघत होतं. नक्कीच त्यांना खूप त्रास होते. खूप फरक पडला आहे त्याच्यात. लोक बोलायला तयार आहेत, लोकांना प्रगती पाहिजे ते सांगतायत, येऊन सांगतायत. ह्या क्षेत्रातला जो फरक आहे, हा मानसिक फरक जो होत चालला आहे, हा थांबवणं हा सुद्धा ह्याच्या मागचा नक्कीच एक मुद्दा असणार आहे पाकिस्तानचा. आत्ता जी अपेक्षा आहे सगळ्यांची ती पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे. हो. काय केलं पाहिजे? प्रधानमंत्र्यांनी स्वतः अगदी क्लिअर शब्दात हे सांगितलंय की फक्त जी लोक त्या इन्सिडेंटमध्ये इन्व्हॉल्व्ह होती, ज्यांनी गोळ्या झाडल्या, फक्त ते नाही, त्यांना सपोर्ट करणारे, त्यांचे बॅकअप, त्यांचे वाली, या सगळ्यांपर्यंत आम्ही पोचू आणि सगळ्यांना आम्ही ठोकू म्हणून. खूप महत्त्वाचं आहे ते. आता ते कसं होईल, कधी होईल हे ठरवणारी लोक आपल्या आपल्या जागी विचार करून करतीलच. याच्यात इस्रायलचं उदाहरण द्यायचं तर त्यांनी वर्षानुवर्ष लावली, पण जी लोक त्यांच्या खेळाडूंना ज्यांनी मारलं होतं म्युनिकमध्ये, त्यांना कितीतरी वर्षांनी जाऊन त्यांनी ठोकलं होतं की त्यातला कोणीही माणूस उरला नाही. आपल्याला
त्याच्याकरता धैर्य ठेवायला लागेल, देशाला धैर्य ठेवायला लागेल की अजून का नाही झालं, अजून का नाही झालं. असं जर आपण मागे लागलो, जर जनता ह्याच्याबद्दल फार जास्त आणि खास माध्यमं जर ह्याच्यामध्ये उगाच उठाव करू लागली, अजून काही नाही केलं, तर प्रेशर खालती येऊन काहीतरी घाई गडबडीमध्ये चुकीचा निर्णय होण्याची शक्यता, त्याच्यापासून आपल्याला वाचणं जरुरी आहे. कारण आता जे काही आपण करू ते एका बॉक्सिंग रिंगमध्ये उतरल्यासारखं होणार आहे की तुम्ही जर बॉक्स करणार आहात तर तो समोरचाही आता पूर्णपणे जागृत आहे, तो पण तुम्हाला बॉक्स करायला तयार आहे आणि कित्येक गोष्टींमध्ये त्याची आणि आपली काबिलियत तुलनीय आहे, सैनिकी क्षेत्रामध्ये स्पेशली. त्यामुळे आपण कुठलंही सैनिकी कारवाई केली तर आपल्याला आपल्या देशाची, राज्यकर्त्यांची तर असायलाच लागेल, पण देशाची अशी तयारी लागणार आहे की सैनिक नाही, असैनिकसुद्धा याच्यात नुकसान होऊ शकेल, होईल, ही तयारी असेल. आणि ही तयारी आपल्या राज्यकर्त्यांना पाठिंबा म्हणून राहणार असेल तरच ते कुठलाही मोठा निर्णय घ्यायला धजणार नाहीत. नाही, आता जे सरकारनं निर्णय घेतले म्हणजे अपेक्षा लोकांची अशी आहे की आता जा POK घेऊन टाका, हल्ला करा, किंवा काही जणांना असं वाटतं की म्हणजे तिथली जे तळ आहेत अतिरेक्यांचे, जे जिथं कुठे ट्रेनिंग सेंटर्स असतील ते उद्ध्वस्त करा. जसं हमासच्या बद्दल इस्रायलनं लगेचच सुरू केलं होतं तशा पद्धतीनं तुम्ही काहीतरी ॲक्शन दिसेल असं दाखवा. आणि खास करून आर्मीच्याकडनं या अपेक्षा आहेत, तर आर्मी अशा गोष्टींकडे कसं बघतं? पहिली गोष्ट म्हणजे हा निर्णय जो आहे हा आर्मीचा नसतो, पॉलिटिकल आहे तो. हा पूर्णपणे पॉलिटिकल निर्णय असणार आहे. त्यात सुद्धा आर्मीचं सुद्धा जो विचार असणार आहे याच्यातला, तो आपली कमीत कमी नुकसान होऊन आपण जास्तीत जास्त कसा त्याच्यातनं रिझल्ट काढू शकू, हे आर्मीचा आउटलुक असणार आहे. त्यांनी उलट कारवाई काही केली तर त्याच्याकरता आपली काय तयारी असणार आहे, ती तयारी करून मग आर्मी आपली कारवाई करण्याच्या, म्हणजे जे काही त्यांना सूट दिली जाईल ती करायला गव्हर्नमेंटला सुद्धा ती रेकमेंडेशन देईल. तर आर्मी कंटिन्युअस या बाबतीमध्ये विचारविनिमय चालू असतात की अरे असं झालं तर काय, असं झालं तर काय, असं झालं तर काय, हे वेगवेगळ्या सिनेरिओज बिल्डिंग करून त्याच्यात आपण काय करू शकू हे कंटिन्युअसली चालू असतं. त्यामुळे काय करू शकू याचे वेगवेगळे ऑप्शन्स आर्मीचे तयार असणार आहेत. ते काय असतील ते काहीच आपल्याला इथे बोलता येणार नाही. तुम्ही खूप वेगवेगळ्या बॉर्डर्सवर काम केलेलं आहे आणि खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडलेल्या आहेत. तुम्हाला आत्ता म्हणजे जेव्हा आता तुम्ही मागं वळून बघता तर तुमच्या त्या सगळ्या कारकिर्दीमधले कोणते चॅलेंजिंग असे प्रसंग होते असं वाटतं? मी मगाशी उल्लेख केला, मी डोड्यामध्ये एक राष्ट्रीय रायफल्सचा सेक्टर ब्रिगेड म्हणजे 3 मोठ्या युनिट्सचं एक एरिया ती कमांड करत होतो. मी ओरिजिनली इंजिनियर्समध्ये आर्मीमध्ये जॉईन झालो आणि ब्रिगेडियरच्या रँकला मला त्यांनी जनरल कार्डर म्हणून जे असतं आमचं, म्हणजे तुम्ही आता इंजिनिअरिंग आणि एक्झिक्युटिव्ह असं म्हणूया आपण, अगदी सोपं त्याचं हे करायचं झालं तर मी एक्झिक्युटिव्हमध्ये शिफ्ट झालो. ही खूप मोठी काही प्रमाणात रिस्क असते, कारण तिकडची तयारी किती आहे तुमची, तिकडची लोक तुम्हाला किती ॲक्सेप्ट करतील वगैरे वगैरे. एनिवे, तर ते राष्ट्रीय रायफल सेक्टर माझं पहिलं एक्सपोजर होतं टू दी एक्झिक्युटिव्ह साईड. मला तिथे जाऊन 5वा-6वा दिवस होता ते सेक्टर डोड्याचं. डोड्याच्या सेक्टरची एक छोटीशी खासियत अशी असते की काश्मीरमध्ये जेव्हा खूप प्रेशर येतं सैन्याचं किंवा सुरक्षा दलांचं, तेव्हा ती डोंगर क्रॉस करून हे डोड्याच्या एरियामध्ये सगळे आतंकवादी येऊन
राहायचे आणि तिथे मग उपद्रव करायचे. तर मी जेव्हा 2008मध्ये हे ब्रिगेड सेक्टर कमांड करायला गेलो तेव्हा काश्मीरमध्ये खूप चांगली परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्याच्यामुळे लोक इकडे शिफ्ट झालेली होती. तर 4-5 दिवस होता आणि माझ्या एका युनिटच्या एका ऑफिसरनी तो पेट्रोलवर असताना आमची हत्यारं तयार असतात फायर करायला, कारण कुठूनही फायर येऊ शकतं. तर तो घसरला, पडला, त्याचा ट्रिगरवरचा हात चालला आणि त्याच्याच पायात गोळी लागली. तर सकाळी सकाळी हा प्रसंग झाला. त्याला इव्हॅक्युएट करून त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचं जोपर्यंत होत होतं तोपर्यंत संध्याकाळी त्याच युनिटमधल्या एका शिपायाने त्याच्या प्रेयसीने त्याला नकार दिल्यामुळे स्वतःला मारून घेतलं. तर रात्रीच्या मूवमेंट नसल्यामुळे मी काही तिथे जाऊ शकत नव्हतो. तर मी त्यांना सांगितलं मी सकाळी येतो, सगळ्या शिपायांशी बोलणार आहे मी. पहाटे पुन्हा त्याच युनिटमधनं पुन्हा कॉल आला की सर इथून एक टेरिटोरियल आर्मीचा जवान 3 हत्यारं घेऊन पळून गेला आहे. टेरिटोरियल आर्मी म्हणजे तिथल्याच लोकांच्या मधनं जे सैन्यात यायला तयार असतात अशा लोकांचं, त्यांना लोकल एरियाची माहिती असते, कनेक्शन्स असतात. म्हणजे मग इन्फॉर्मेशन गॅदरिंग करता आणि रूट रेकी करता वगैरे ती लोकं खूप फायद्याची होतात. तर असा एक जवान LETच्या त्याच्या एका मित्राकडे पळून गेला आहे 3 हत्यारं घेऊन. आता कुठल्याही आर्मीच्या कमांडर करता ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती नसते. म्हणजे तुमच्या एकामागे 24 तासात इतक्या अवघड परिस्थिती निर्माण होणं. कुठेतरी माझ्या डोक्यात विचार आला की ह्याच्यापेक्षा वाईट काही होऊ शकणार नाही, ह्याच्या पुढे जे काही होईल ते चांगलंच होईल, ह्याच्यापेक्षा सुधारेलच. तर आम्हाला हा जो पळून गेला होता त्याची खबर मिळत होती कुठून कुठून. रेडिओ कुठून तरी तो टेलिफोनवरती बोलत होता किंवा रेडिओ कुठून तरी काहीतरी बोलणं चालू होतं त्यांचं. तर त्याला ज्यांनी अट्रॅक्ट करून घेतलं होतं LETचा जो त्याचा मित्र होता, वी वर ट्रॅकिंग देम. आणि एका छोट्या कंपनीच्या एरियामध्ये आम्ही जवळजवळ 10 कंपन्या लावल्या, कारण आम्हाला त्याच्यातच कुठेतरी इनपुट्स मिळत होते. पण जवळजवळ 1.5 महिना आम्ही जंग पछाडलं तिथे. आणि डोड्याचे डोंगर, सगळे स्टीप डोंगर, जंगल. इनफॅक्ट पहिल्याच दिवशी मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा मला जेव्हा हे कळलं की तो अशा दिशेला गेलेला आहे म्हणून कळलं आहे, तर मी म्हटलं चला आपण जाऊया म्हणून. तर आम्ही जवळजवळ 7 तास चढून वरती एका रिजल लाईनपर्यंत पोचलो. तर तिथे एक छोटीशी घळ होती आणि पलीकडे आम्हाला आमच्या जो सगळ्यात पुढे जो शिपाई होता त्याला 4-5 लोक दिसली. आमची जी पद्धत आहे की तू कोण आहेस असं विचारायचं. तर त्यांनी विचारल्या तिकडनं त्यांनी फायर केलं आमच्यावर आणि ती रिजलाईन असल्यामुळे पटकन ते खालती जंगलात उड्या मारून पळाले. त्यांच्या मागे जाण्याचा काही म्हणजे शक्यताच नव्हती, अर्थही नव्हता त्याच्यात. पण इतक्या जवळ आम्ही त्यांच्या पोचलेलो होतो. 1.5 महिना झाला. माझं नशीब तेव्हा 2009च्या जनरल इलेक्शन्स व्हायच्या होत्या, म्हणून आम्हाला पुन्हा सगळ्या ज्या कंपन्या आम्ही एका कंपनीच्या एरियामध्ये आणल्या होत्या त्यांना ते पुन्हा सगळं ग्रिड लावायला म्हणून परत पाठवायला लागलं. आणि ह्या LETच्या माणसाला वाटलं की हे घाबरले, हे निघून गेले म्हणून. जास्त स्मार्ट झाला. एका दिवसात आम्हाला त्याच्यात कॉन्टॅक्ट मिळाला त्याच्याशी. आमची 2 हत्यारं आणि तो माणूस मारला गेला. आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स आमचं सेक्टर पूर्ण जम्मू काश्मीरमध्ये सगळ्यात उत्तम कामगिरी करणारं सेक्टर झालं. तो जो काळ होता पहिला 1.5 महिन्याचा, म्हणजे मी म्हणलो नाही पण सगळे कमांडर्स पहिले 2 तास
अरे तू नवीनच आलायस, बघ लवकर काय करता येईल वगैरे. पण 2 तासानंतर जे शिवीगाळ सुरू झाली ती फक्त मलाच माहिती आहे. पण ती तशी आमची पद्धत असते. या. पण ते जे 2002-3 मध्ये जे राजस्थानमध्ये जे युद्ध झालं नाही ज्याचं ते काय होतं? 2002-3 मध्ये आपलं ह्याच्यात जेव्हा पार्लमेंटवरती अटॅक झाला त्याच्यानंतर मग आम्हाला ज्याचं नेतृत्व त्या याचं नेतृत्व तुम्ही करत होता. मी रेजिमेंट कमांड करत होतो, माझी इंजिनियर रेजिमेंट कमांड करत होतो. आणि आम्ही जैसलमेरमध्ये तैनात गेलेलो होतो. आम्हाला जी आपली एक मोठी कोर म्हणतो आपण, जी पाकिस्तानमध्ये युद्ध घेऊन जाणारी कोर, त्याच्यात इंजिनिअरिंग सपोर्टचा एक हिस्सा मी होतो. तर 12 जानेवारी ही डेट आम्हाला सांगितली गेली होती की 12 जानेवारीला आपण जाणार आहोत. आमची सगळी तयारी त्याच्या दृष्टीने झाली होती. पण तेव्हा मुशर्रफनी भाषण केलं आणि मग ते सगळं निवळलं. पण आम्ही जवळजवळ वर्षभर तिथे टेंटेजमध्ये, आज इकडे मग 2 महिन्यांनी तिकडे, असे 10 जागा आम्ही बदलल्या. पूर्ण आमचं युनिट 10 ठिकाणी आम्ही. किती जणांचं? आमचं 800 लोकांचं युनिट पूर्ण, म्हणजे 25 ऑफिसर्स आणि 800 JCO जवान. हे सगळं टेंट सकट उचलायचं, दुसरीकडे जायचं, तिकडे जायचं, पुढे जायचं, असं परिस्थितीप्रमाणे आम्ही बदलत होतो. जसे प्लॅन बदलत होते तसे आमची पोझिशनिंग बदलत होती. पण म्हणजे त्यावेळेला असा विचार, असं तुम्हाला इंडिकेशन होते की आता जाऊन आपण तिकडं त्यांना ठोकणार? मी सांगितलं 12 तारीख सांगितल्यासारखी होती. ऑफिशियली अजून काहीच डिक्लेअर झालेलं नव्हतं. आमच्या सगळ्या रेकी म्हणतो आम्ही त्याला, जाऊन कुठे रस्ते बनतील, कुठनं आम्हाला जाता येईल, कुठनं काय करता येईल, हे सगळी आपल्या IB-पर्यंत सगळे हे झालेलं होतं. आणि आता तयार होत, फक्त हुकूम व्हायची वेळ आहे. इनफॅक्ट तेव्हा एक सिनियर ऑफिसर सॅक पण झाला. त्यांनी चुकून काहीतरी आधी ॲक्शन घेतली. त्याला असं वाटलं की हुकूम झाला आहे म्हणून, काय जे असेल ते ती ॲक्शन घेतली आणि ही वॉज सॅक्ड फॉर दॅट. कारण अमेरिकन सॅटेलाईटनी ती ॲक्शन डिटेक्ट केली. पण ती मध्यस्थी करत होते तेव्हा अमेरिका. तेव्हा खूप फ्रस्ट्रेशन आलं की आपण एवढी तयारी करून आलो इथे आणि एवढा मोठा हा हमला झाला आणि त्याच्यावरती आपण काही करू शकत नाही आहे. तर काही प्रमाणात आमचं म्हणणं जितकं आम्हाला पटत होतं तितकं हेही खरं होतं की पाकिस्तानला सुद्धा तेवढीच त्यांची तयारी करायला लागली. आपला देश खूपच जास्त सुबत्त आहे, त्या मानाने त्यांची खूपच वाईट परिस्थिती आहे. म्हणजे हे सगळं सैन्य तिथे मेंटेन करायचं सुद्धा इट्स अ हेवी एक्सपेंडिचर ऑन दी एक्सचेकर. सेम थिंग त्यांनाही लागू पडलं. त्यांना नक्कीच जास्त त्याचं नुकसान झालं. आपल्याला तिथपर्यंत जाऊन केलं नाही ह्याचं फ्रस्ट्रेशन नक्कीच, पण त्यांची काय तयारी ह्याचाही अंदाज थोडासा नक्कीच आला तेव्हा. सर, मी परत आत्ता जो हल्ला झाला त्याच्यावर येईल. आत्ता आमच्याकडे ते जे आपले मराठी लोक मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांच्या रिॲक्शन्स येतात आणि वारंवार त्यातनं येतं की आम्ही इतके लोक होतो, 4-5 हजार लोक होतो, पण तिथे सिक्युरिटी नव्हती. आता तुम्ही अनुभव सांगतात किंवा सगळ्यांचे काश्मीरमधले अनुभव असेच असतात की चौकात 400-400 मीटरवर सैन्य दलाचं कोणीतरी तिथे असतं, पाळत ठेवून असतं, लक्ष ठेवून असतं. असं असताना जिथे 4-5 हजार लोक होते त्या बैसरन व्हॅलीमध्ये, तिथे सिक्युरिटी नव्हती. त्यांना म्हणजे जेव्हा कळलं की आपल्या घरातला माणूस मृत्युमुखी पडला आहे, त्यांना खाली आणायला 4-4, 5-5 तास लागले. हे सगळं का की आपणही खूप रिलॅक्स झालो होतो आर्टिकल 370 नंतर, आता सगळं छान झालं आहे, असं काहीतरी आपल्याकडनंही चूक झाली? चूक नक्कीच झालेली असणार आहे, मी असणार आहे म्हणतोय. त्याचा आता तपास होतोय आणि तो व्यवस्थितच व्हायला पाहिजे. म्हणजे कुठे चूक झाली ते व्यवस्थित कळायलाच पाहिजे. आणि चूक झाली नाही असं म्हणणं म्हणजे उगाच आपल्या डोक्यावरनं पांघरून घेऊन की काही नाही मी किंवा काय आपण ते करकोच्यासारखं
तसं केलं तर आपण कधीच त्याच्यातनं सुधारणा होणार नाही, त्याच्यातनं काही शिकणार नाही आपण. तर चूक नाही, नक्कीच काही ना काहीतरी झालेली आहे. ती काय आहे त्याचा नीट तपास करून ती माहिती करणं हे अगदी जरुरी आहे. मी जे ऐकलं आहे, मी काही तिथे आत्ता नाही आहे, त्यामुळे आय वोंट बी एबल टू मी हे काही कन्फर्म करू शकत नाही. पण नॉर्मली ही व्हॅली आणखीन एक 1.5-2 महिन्यानंतर उघडते आणि तिकडे जाण्याची जी परमिशन्स असतात त्या घ्यायला लागतात. कुठेतरी त्याच्यात काही प्लस मायनस झालं आहे असं ऐकतोय मी. आय एम नॉट ऑथॉरिटी ऑन दॅट, त्याच्यात काहीच मी ऑथॉरिटेटिव्हली सांगू शकत नाही. पण मी म्हणतो तसं काहीतरी चुकलं आहे आणि तोच रस्ता आपला अमरनाथ यात्रेचा तो स्टार्ट पॉईंट आहे. हो. त्यामुळे तिथून खूप मोठ्या प्रमाणात तिथे सुरक्षा व्यवस्था असते. ती सुरक्षा व्यवस्था कधी लागायची होती, काय होतं ते आता त्याचा सगळा तो आढावा घेतील आणि मग त्याच्यातनं शिकू आपण. आणि आय होप जे त्याच्यात कमी पडलेले दिसतील त्यांच्यावरती कारवाई होईल. आपल्याकडे तो एक मोठा प्रॉब्लेम आहे की कारवाई कोणावरती झालेली दिसत नाही. की कोणी चूक केली, आयडेंटिफाय झालं की त्याच्यावरती काय कारवाई केली हे नक्की दिसायला पाहिजे. व्हायला तर पाहिजेच, पण ती दिसायलाही पाहिजे. म्हणजे मग लोकांनाही कळतं की बाबा चूक म्हणजे आपलं लक्ष. या पॉइंटला चूक झाली होती हां, आणि अशा या. पद्धतीची. तुम्ही आता तुम्ही जे बोलत होता त्यात लष्कर ए तोयबाचा उल्लेख केला आणि आत्ताही लष्कर ए तोयबाचाच वारंवार उल्लेख येतोय. तर म्हणजे तुम्ही इतके वर्ष या सगळ्या प्रोसेसमध्ये होतात, तर हे ट्रॅक करणं किंवा असं म्हणजे शक्य नसतं का? म्हणजे आपले इंटेलिजन्सही फेल्युअर झालं का? ही आपल्याला माहिती नव्हती का? अशा पद्धतीने सगळं घडतं आहे, मागे काहीतरी चाललेलं आहे. मी थोडंसं एक दुसरा त्याला हे देतो. इस्रायल हा त्यांचं सर्वायवल डिपेंड्स ऑन देअर बिंग अलर्ट. हमासनी एवढी मोठी सगळी कारवाई केली, तयारी केली, ती कुठं ना कुठेतरी त्यांच्या इंटेलिजन्समध्ये यायला पाहिजे होती. काही ना काहीतरी इंडिकेशन्स आल्या असणार आहेत त्यांनासुद्धा. कुठेतरी त्या हरवल्या आणि एवढा मोठा हमला हमास करू शकले. नक्कीच काही ना काहीतरी इंडिकेशन्स आल्या असणार आहेत, असं नाही की काहीच होत नाही. नक्कीच ह्या लोकांना कुठेतरी काश्मीरमधनं काही ना काहीतरी सपोर्ट मिळाला आहे. हे पूर्ण पाकिस्तानमधनं आले तिथपर्यंत ते काही स्वतःच्या पाठीवरती राशन घेऊन आलेले नाही आहेत. कुठेतरी त्यांना काही ना काहीतरी सपोर्ट मिळत गेलेला आहे. तो काय आहे, तो आयडेंटिफाय करून त्याच्यावरती कारवाई करणं हा ह्याच्यातला एक खूप मोठा हे आहे. आणि तुम्ही म्हणताय तसं LETवरती नजर आहे, नक्कीच आहे, पण त्याच्यात लिमिटेशन्स असतात. तुम्ही कुठपर्यंत त्याची माहिती काढू शकता. पाकिस्तानमधल्यांची आता आपण हे ऐकत राहतो, कोणाला ठोकलं वगैरे, ते कितपत काय माहिती, किती शेअर होती आहे, काय होतं आहे, हे इट्स अ ऑन गोईंग प्रोसेस. कुठेतरी गफलत झाली आहे, ती गफलत काय झाली आहे ही आयडेंटिफाय करून त्याच्यावरती कारवाई करणं ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. काय गफलत झाली हेच फक्त ठोकत राहणं ह्यानी काही निष्पन्न निघणार नाही. मगाशी पंतप्रधानांच्या वक्तव्याचा उल्लेख झाला, तेव्हा पंतप्रधानांनी असंही एक वाक्य वापरलं होतं की आता वेळ आलेली आहे की दहशतवाद्यांचे जे उरलेली जागा आहेत, स्थळ आहेत, ते सुद्धा नष्ट झाले पाहिजे. या वाक्याचा सिव्हिलियन्स म्हणून आम्ही अर्थ लावतोय. मिलिटरीत काम केलेले म्हणून तुम्ही सगळ्यांनी काय अर्थ लावलाय त्या वाक्याचा? नक्कीच त्याच्यावरती आपण त्याला कायनेटिक म्हणतो, म्हणजे काहीतरी मिलिटरी ॲक्शन नक्कीच होईल. काय होईल, कधी होईल, मी मगाशी म्हणलो तसं त्याच्याबाबतीत काहीच बोलता येणार नाही आत्ता. तो खूप मोठा विषय आहे, त्याच्यात खूप व्हेरिएबल्स सगळे ॲनलाईज केले जातील आणि कुठे, कसं, कधी, काय केलं जाईल. जसं म्हणतात तसं या आता आपण ती इंडस ट्रीटी ॲब्रोगेट केली, ती आपण आधी बोललो आणि मग ॲब्रोगेट करतोय.
किंवा अबेयन्समध्ये ठेवतो, काय जे त्याचा अर्थ जो काही काढायचा तो. मिलिटरी ॲक्शन आधी केली जाईल आणि मग त्याच्याबद्दल बोललं जाईल. हा त्याच्यातला थोडासा आपल्याला, मी मगाशी म्हणलो तसं, आपण धैर्य ठेवणं आणि आपण आपल्यासारख्या चॅनल्सनी उगाच मागे न लागणं, देशाच्या राज्यकर्त्यांना वेळ द्या. सर, आता गुप्तवार्ता किंवा गुप्तहेर यांचा विषय निघाला होता. काही वर्षांपूर्वी आपण ऑपरेशन ऑल आऊट ही तिकडे जी मोहीम राबवली होती. एका वर्षामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्याचं सर्वात मोठं यश सांगितलं जातं की स्थानिकांमधून मिळणारी माहिती आणि त्यामुळे ह्या दहशतवाद्यांचा कळलेला ठावठिकाणा. यावेळेला हे दहशतवादी 8 तासाचा ट्रेक करून पहलगामपर्यंत येतात आणि ते परत गेल्याचीही शक्यता सांगितली जाते. इनफॅक्ट काही पर्यटक असंही सांगतायत की हल्ला होण्याच्या आधी तिकडचे एक स्थानिक घोडेवाले किंवा ते ससे वगैरे हातात देऊन फोटो काढणारे किंवा काश्मीरी ड्रेस करून घालणारे हे लोक पर्यटकांपासून दूर जायला लागले होते, डिस्टन्स ठेवायला लागले होते. अशा वेळेला हा हल्ला बघितल्यावर कुठेतरी परत तो स्थानिकांमधून येणारी गुप्तवार्ता कमी पडते किंवा आर्मी असेल किंवा ह्या इतर सिक्युरिटी फोर्सेस असतील त्यांचा हा होल्ड कमी होतोय असं दिसतंय का? नक्कीच थोडासा काहीतरी त्याच्यात तसा त्याचाही प्रादुर्भाव असेल. मला लोकल्समधनं एक सपोर्ट मिळतोय त्यांना, हे तर म्हणजे इट इज विदाऊट एनी डाऊट. पण तो कोण देतोय आणि त्याचा ठिकाणा कसा काढायचा, त्याच्या पद्धती असतात आणि नक्कीच तो वापरला जात असतो. तुम्ही म्हणालात तसं थोडंसं सगळं ठीक आहे ही एक थोडीशी भावना नक्कीच असणार आहे. कुठेतरी त्याचा असर होणार, याच्यात काही शंका नाही. पण ज्यांचं हे काम आहे की हे माहिती काढत राहायचं कायम, कुठेतरी काहीतरी पाणी मुरलं आहे, हे नक्कीच आहे. तर ते काय मुरलं आहे ते शोधून काढणं अगदी आवश्यक आहे आणि ते भोग बुजवणं अगदी आवश्यक आहे. आणि ही सततची कारवाई आहे. म्हणजे ह्याच्याकरता मी एवढंच म्हणेन, आपला तो माझी ज्यांनी डोंगर फोडून, एकटा माणूस त्यांनी डोंगर फोडून रस्ता बनवला, तसं धैर्य लागणार आहे. हे कंटिन्युअस आहे. आणि दुसरी एक अशी त्याच्यातली हे असते की इस्रायलसारख्या किंवा अमेरिकेसारख्या प्रेसिडेंट्स आणि प्राईम मिनिस्टरला सुद्धा ठोकता येतं, ठोकले गेलेत. तर टेररिस्टला तो एक वीक क्षण पाहिजे असतो. सिक्युरिटी एजन्सीजना 365 डेज 24/7 वर्षानुवर्ष तेच करायचं आहे. तर ते कुठेतरी आपण मनुष्य आहोत, कुठेतरी काहीतरी आपली गफलत होऊ शकते आणि त्याचा फायदा तोच टपून बसलेला आहे. ती कुठं गफलत होती ते पकडण्याचा तो घेणार. सर, मगाशी जसं सर म्हणाले की या हल्ल्याच्या नंतर एक मागणी पुढे येते, म्हणजे ती म्हणजे पीओके ताब्यात घ्या. आता पीओके ताब्यात घेण्यासारखी परिस्थिती आता राहिली आहे का? म्हणजे ते शक्य आहे का? मोस्ट ऑफ दी छावण्या ज्या आहेत अतिरेक्यांच्या पीओकेमध्येच आहेत, तिथूनच त्यांचं ऑपरेशन चालतं. मग ती छावण्या उद्ध्वस्त करायच्या असतील तर तिथं घुसलं पाहिजे. ती ताब्यात घेण्यासारखी आत्ता परिस्थिती राहिली का? जी म्हणजे कदाचित 65मध्ये होती, 71मध्ये शक्य होतं कदाचित, ते आता शक्य आहे का? आणि दुसरा भाग म्हणजे पाकिस्ताननं जो भाग चीनला दिला आहे काश्मीरचा, तो मग हा सगळा गुंता कसा सोडवता येईल पीओकेचा? पीओकेचा गुंता खूपच मोठा आहे आणि तो आपण खूप बोलतो किंवा बोलू आणि बोललंच पाहिजे, पण तो इतक्या सहजासहजी सुटण्याचा गुंता नाही आहे आणि इतक्या सहजासहजी करण्याचाही नाही आहे. आपण कारगिल केलं काय, कारगिल म्हणण्यापेक्षा आपण उरी नंतर त्यांच्या काही फक्त तेव्हाच केलं असं नाही, त्याच्या आधी पण होत होते, त्याच्यानंतर पण होत आहेत. आपण बोलत नव्हतो. उरी केलं तेव्हा आपण बोललो, त्याच्याबद्दल जगजाहीर केलं की आम्ही येऊन ठोकलं यांना म्हणून. बालाकोट तर वॉज ओपन दिस थिंग. पण ह्या सगळ्या त्यांना काही प्रमाणात वॉर्निंग्स होत्या. मी मगाशी म्हणलो तसं काही क्षेत्रांमध्ये त्यांचं सैन्य आपलं सैन्य हे तुल्यबळ आहे. काही क्षेत्रांमध्ये, सगळ्या क्षेत्रांमध्ये नाही. आणि आपल्याला 2 बॉर्डर्स आहेत त्या प्रोटेक्ट करायच्या आहेत.
कधी दुसरी बॉर्डर जागृत होईल काही सांगता येत नाही. आणि स्पेशली आपल्या मित्राकरता ती जागृत होईल का नाही शंका आहे, कारण आत्ता ऑलरेडी ते त्रासले त्यांच्यामुळे. पण आपल्याला काही तसं धरून चालता येणार नाही की ते शांत आहे, आपण सगळं सैन्य इकडे फिरवूया, तसं करता येणार नाही. त्यामुळे आपल्याला दोन्हीकडे नजर ठेवून हे करायचं आहे, जे काही करायचं आहे ते. त्यामुळे म्हणून मगाशी म्हणलो तसं आपले जे जे काही प्लॅन्स आहेत ते हा सगळ्याचा विचार करून ठराविक वेळी आपल्याला प्राईम मिनिस्टरनी आत्ता जो म्हणजे वायदा केल्यासारखा आहे की ज्यांनी केलं आणि त्यांना ज्यांनी सपोर्ट केलं त्यांना आम्ही ठोकू. आता त्यांना सपोर्ट करणारा म्हणजे त्यांचा चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहे. तिथपर्यंत हे पोचतील नाही पोचतील आपल्याला काही त्यांच्या काही प्लॅन्स आहेत नाही आहेत काही आपल्याला बोलता येणार नाही, कारण आपल्याला माहिती नाही याबाबतीत. पण तितकंच हेही खरं आहे की खूप मोठ्या प्रमाणावर काहीतरी होण्याची शक्यता आहे. त्याची तयारी होत असेल, आपली तयारी होणं तितकंच गरजेचं आहे. जसं तुम्ही म्हटलं की युद्ध हे फक्त सीमेवर सैनिकांचं नाही तर सामान्य नागरिकांना पण त्यासाठी तयार राहायचं आहे. पण या स्थितीत सैनिक किती प्रमाणात तयार आहेत? म्हणजे जरी पाकिस्तानशी हे करायचं झालं तर आपण बऱ्याच बाबतीत त्यांच्यापेक्षा उजवे ठरतो, पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपल्याला दोन्ही सीमा सांभाळायचे, तर त्यासाठी बाकीचा विचार जी सैन्य रसद म्हणू शकतो, लढाऊ विमानं, जहाजं, यासाठी आपण आत्ता किती प्रमाणात तयार आहे? आणि दुसरा एक प्रश्न म्हणजे की बहुचर्चित राहिलेली अग्निवीर योजना, आता हे जे तरुण आहेत या परिस्थितीत यांची मानसिकता काय असेल किंवा ते तयार आहेत का समजा युद्ध झालं तर लढण्यासाठी? तुम्हाला काय वाटतं? पहिला प्रश्न तुमचा अग्निवीर. आज तुम्हाला जर पाठवलं की आपल्याला जायचं आहे तर जाल? नक्कीच भावनेच्या भरात आहे ना, नुसता भावनेच्या भरात नाही. आज अग्निवीर जो शिपाई आहे तो सुद्धा तितकाच भारावला आहे आणि त्याला आणखीन एक जास्त मोठा त्याचा जो सपोर्ट आहे तो एका मी मगाशी युनिट जे म्हणतोय की आमचे एक 800 लोकांचं युनिट असतं, त्याची इज्जत ही आमच्या सैन्यातली सगळ्यात मोठी इज्जत समजली जाते की माझ्या युनिटचं नाव मोठंच राहिलं पाहिजे. देश ही संकल्पना जरा पुढची आहे. माझ्या युनिटचं, माझ्या साथीचं, माझ्या कंपनीचं, माझ्या युनिटचं ह्याच्यापर्यंत जी आमची एक एकनिष्ठता असते ती खूप वरच्या दर्जाची असते. आपला शिपाई हा आपल्या ऑफिसर्सच्यामुळे खूपच ज्युनियर ऑफिसर्समुळे आपल्या कुठल्याही लढाईत तुम्ही बघा अजूनसुद्धा आम्हाला सांगायला लागतं ज्युनियर ऑफिसर्सना की अरे तुम्ही पुढे राहू नका. आमची शिकवण अशी आहे की जिथे सगळ्यात अवघड काम आहे तिथे ऑफिसर पुढे असला पाहिजे. त्यामुळे ज्या प्रमाणात ऑफिसर जखमी होतात, मारले जातात, कुठल्याच दुसऱ्या सैन्यात असं दिसत नाही, कारण आपले ऑफिसर्स नेहमी पुढे असतात. आणि माझा ऑफिसर पुढे आहे म्हणल्यावरती शिपाई मागे राहत नाही. आपले शिपाई कधीच कमी पडणार नाहीत, कधीच कमी पडणार नाहीत. आणि त्याच शिपायांमध्ये हे अग्निवीर पण आहेत. मला त्यांच्या देशभक्तीवर किंवा त्यांच्या युनिट भक्तीवर तिळमात्रही शंका नाही. ते तेवढाच किंबहुना ते यंग असल्यामुळे आणखीन जिद्दीने ते काम करतील याच्यात मला काहीच शंका नाही. मगाशी तुम्ही उल्लेख केलात की बैसरण व्हॅलीचा जो परिसर आहे जिकडनं आपली अमरनाथ यात्रा सुरू होते ते सुरू करण्याचा एक विशिष्ट कालावधी असतो किंवा ती सगळी परमिशन वगैरे ते सगळा भाग असतो. आम्ही हल्ल्यानंतरच्या बऱ्याचशा लोकांच्या ज्या प्रतिक्रिया ऐकल्या तर त्यामध्ये अशाही काही प्रतिक्रिया होत्या की हल्ला झाल्याच्या नंतर साधारण 2 ते 3 तासाचा जो वॉकिंग टाईम होता तेवढा वेळ घेऊन ते लोक वर आले आणि जखमी लोकांना घेण्यासाठीचं जे चॉपर होतं ते सुद्धा तिथे जायला वेळ लागला किंवा एकच चॉपर त्यावेळी पोहोचलं. काही लोकांच्या प्रतिक्रिया अशाही होत्या की 2 ते 4 चॉपर अपेक्षित होते, कारण बरेच लोक त्यावेळेला जखमी होते, लोक घाबरलेले होते, म्हातारे लोक वगैरे पण होते. सो एक असतं की सुरक्षा आणि हल्ला झाल्याची परिस्थिती आणि त्याच्यानंतर जे रेस्क्यू वगैरे असतं तर ते सगळं कसं असतं आणि हे चॉपर जायला जो काही वेळ झाला तर त्याबद्दल काय सांगू शकाल? मी याच्यात एवढंच म्हणेन की
ज्यांच्यावर हा हल्ला झाला किंवा जे तिथली सगळी लोकं होती, आपण म्हणतो टाईम डायलेट्स, हा आम्ही इंजिनिअरिंगमध्ये वापरलेला हा शब्द आहे की तुम्ही खूप स्पीडनी जात असलात की तुम्हाला प्रत्येक सेकंद तुम्ही ओव्हरटेक करत असताना बरोबर एकेका सेकंदाचा तुमचा अंदाज असतो. पण तितकंच तुम्ही जर स्लो जात असलात तर तुमचा थोडं मनात शांतता असते, तुम्ही तेवढा हे गहन विचार होत नाही. अशा परिस्थितीमध्ये एक एक मिनिट एक एक तासासारखं वाटतं. हे अनुभवलं आहे की अरे अजून का नाही आले, अजून का नाही आले. नक्कीच वेळ लागला असं जर झालेलं असलं तर मी मगाशी म्हणलो तसं नक्की ह्या गोष्टी, सगळ्या गोष्टींचा, फक्त का झालं नाही पण त्याचा रिस्पॉन्स काय होता आपला, तिथे उशीर झाला असला तर तो का झाला. मग ते सैनिक पोचण्याचा असो, मग ते CRPF असो, BSF असो, आर्मी असो, कोणी असो, हेलिकॉप्टर्स असो, एकच का गेलं, 4 का नाही गेली, त्याची नक्कीच तहकीकात होईल आणि ह्याच्यावरती काही ना काहीतरी कारवाई होईल इंटरनल. ती आपल्याला कळणारही नाही प्रॉब्ली, पण नक्कीच याच्याबद्दल व्यवस्थित तपासणी होईल आणि कारवाई केली जाईल. सर, एकूणच आपण हा हल्ला बघितलाय, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरती याचे नेमके काय पडसाद उमटू शकतात? म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की घाई करून होणार नाही, खरं तर ज्या पद्धतीची घटना घडली आहे त्या सगळ्यांचा आक्रोश बघितल्याच्या नंतर कुठल्याही सामान्य माणसाचा संताप होणं ही खूप स्वाभाविकपणे गोष्ट आहे. आणि जेव्हा देशाविषयी ही गोष्ट होत असते आणि इतका रक्तपात होत असतो तेव्हा म्हणजे अमेरिकेनं सुद्धा आता स्पष्टपणे आपल्या बाजूने ठामपणे उभं राहायची भूमिका घेतली आहे. रशियाने सांगितलंय की कोणीही आता पाकिस्तानमध्ये जाऊ नये. अशा पातळीवरती आता पाकिस्तानला एकटं पाडायचा किंवा एक दबाव तंत्राचा वापर होऊ शकतो का? आपण करतोय ना, आणि चांगल्या प्रकारे करतोय. आपले काल परवाच सगळे ॲम्बॅसेडर्स बोलवून त्यांना, चीनचा सुद्धा ॲम्बॅसेडर त्याच्यात बोलवला गेला होता आणि त्याच्याशी सुद्धा बोलणी झालेली आहेत, त्यालाही एक्सप्लेन केलं गेलेलं आहे. हे जरी असलं, खूप लोक जरी बोलत असली की हे चांगलं नाही झालं, आम्ही तुमच्याबरोबर आहोत म्हणून, तरी शेवटी हे आपण आपल्यालाच करायला लागणार आहे. जे काही करायचं आहे ते शेवटी आपलंच करायचं आहे. एवढंच होईल की ह्याच्या आधी जितका आंतरराष्ट्रीय दबाव आपल्यावरती यायचा की तुम्ही काही करू नका, तुम्ही काही करू नका, जसं परवाच्या UNOच्या चं एक वक्तव्य आहे की दोघांनी सहिष्णुता दाखवा म्हणून, तसं बाकी कुठलंही राष्ट्र म्हणत नाही आहे. आणि स्पेशली पाश्चिमात्य देश जे आपल्याला सपोर्ट करतात आत्ता, त्यांचा नुसता जरी बोलण्यात न येणारा सपोर्ट असला आणि काही फिजिकली जरी काही त्यांचं आलं नाही, तरी आपल्यावरती जे प्रेशर पूर्वी असायचं ते नक्कीच नाही आहे. आपल्याला खूप मुभा आहे त्याच्यामुळे काहीही ॲक्शन घ्यायची. त्यामुळे ते सगळं बघूनच प्रधानमंत्र्यांनी जे काही स्टेटमेंट केलं आहे त्याच्यात आणखीन आपल्याला फ्लेक्सिबिलिटी आणि फ्रीडम आहे अशी माझी तरी भावना आहे. जनरल, म्हणजे आपण ह्या सगळ्या परिस्थितीबद्दल बोलतोय, पण मला खरं तर कुतूहल आहे ते तुमच्या वडिलांच्याबद्दल सुद्धा, कारण तेही आर्मी व्हेटरन लेफ्टनंट कर्नल होते. 62च्या युद्धामध्ये ते लढले होते. त्यांना चीनच्या सैन्यानं पकडलंही होतं. ते युद्धकैदीही होते. ते किती दिवस, 12-15 दिवस ते त्यांच्या, नाही 7 महिने ते त्यांच्या कैद हां. तर मग तो जो सगळा काळ होता, आता त्याचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, पण त्यांच्याविषयी, त्या काळाविषयी, त्या दिवसांविषयी ते खरं तर ऐकायचं आहे. 1962ची वेळ होती. माझे वडील जाट रेजिमेंटमध्ये इन्फंट्रीमध्ये होते. तेव्हा त्यांची जवळजवळ 10 वर्ष सर्व्हिस झालेली होती, मेजर होते. आणि त्यांच्या युनिटमध्ये त्यांना जाट रेजिमेंट, जाट लोक जनरली 6.5-6 फुटाचे आणि वडील जेमतेम 5.5 फूट होते. त्यामुळे ते एकूण त्या युनिटमध्ये खूप बुटके दिसायचे, त्यामुळे त्यांना छोटा साहेब म्हणायचे. पण वडील इतके
सगळ्या जवानांमध्ये मिळून मिसळून राहायचे की त्यांना खूप प्रेमाने आणि असं छोटासा म्हणणं हे आदरपूर्वक प्रेमाने सगळे शिपाई म्हणायचे. तर वडिलांना जेव्हा त्यांच्या सीओनी सांगितलं की 60-61मध्ये सुरुवातीला फक्त जे डोंगरी आपल्या जाती आहेत, म्हणजे डोगरा आहेत किंवा गोरखा आहेत किंवा अशा लोकांना पहिल्यांदी सीमेवर पाठवलं गेलं होतं, कारण हे डोंगरात राहायचं आहे आणि कसे प्लेन्सवाले राहतील. पण ही लोकं जेव्हा अपुरी पडायला लागली आणि असं वाटायला लागलं की आता ह्यांची बदली होणं जरुरी आहे, तेव्हा मग प्लेन्सवाल्यांनाही पाठवणं जरुरी आहे असं लक्षात आलं. म्हणून वडिलांची पहिली बटालियन होती की ज्यांना सांगितलं, युनिट होतं त्यांचं हे, त्यांना सांगितलं की तुम्ही लेहमध्ये जायचं आहे, लडाखमध्ये जायचं आहे म्हणून. आणि त्यांना तेव्हा सांगितलं गेलं की तुमची तिथे जिथे तुम्ही जाणार तिथे तेव्हा प्रेशर कुकर्स नव्हते आणि हवेचा दाब कमी असल्यामुळे तिथे भात शिजणं किंवा काही शिजणं हे खूप वेळ घेतं. तर तुम्हाला मीठ मिळेल, जे प्री कुक्ड मीठ म्हणतो आम्ही, असं मीठ मिळेल, डब्यात येतं ते. तर तुमचे जे शिपाई आहेत त्यांना मीठ खायला शिकवा. जाट तोपर्यंत पूर्णपणे व्हेजिटेरियन असायचे. तर वडिलांना जेव्हा हे सांगितलं गेलं तेव्हा वडील म्हणले, अहो हे तर व्हेजिटेरियन आहे, ते कसं ऐकतील, बंड करतील. तर त्यांना हुकूम दिला गेला की ते आता तू बघ कसं करायचं. तर वडील दुसरा काही उपाय नव्हता, हुकूम दिला होता. तर वडिलांनी त्यांच्या कंपनीमध्ये सांगितलं की बाबांनो, मी ब्राह्मण आहे, अजिबात मीठ खात नाही, पण मी सैनिक पहिला आहे, मला हुकूम असा झालेला आहे, उद्यापासून मी आपली जी लंगर आहे, जिथे आपण सगळे कंपनीची लोक जिथे खातात तिथे बाहेर बसून मी मीठ खायला लागणार आहे. ज्याला माझ्याबरोबर यायचं आहे त्यांनी तिथे मीठ खाल्लं तरच यायचं. तर त्यांचा जो इमिजिएट ज्युनियर, एक सिनियर JCO म्हणतो आम्ही त्याला, त्यांनी सांगितलं, साहेब तुम्ही आम्हाला माती खायला सांगा, आम्ही माती खाऊ, पण असं करायला लावू नका, आमचा धर्म भ्रष्ट होईल. पण म्हणून ठीक आहे, तुम्ही नका येऊ, मी चाललो आहे, माझ्याबरोबर ज्यांना यायचं आहे त्यांना मीठ खायला लागेल. तर हळूहळू एक एक शिपाई करता करता सगळी कंपनी, फक्त वडील त्यांच्यावरती असलेल्या प्रेमाखातीर की साहेब चाललेत ना, छोटे साहेब चाललेत, आपण जायचं, ते खातायत ना, आपण खायचं, अशा भूमिकेतनं त्यांनी ते सुरू केलं. त्यांची कंपनी जेव्हा आपण गलवान हे नाव ऐकलं आहे तिथे जायला नेमली गेली. आधी एक दुसरी कंपनी नेमली होती, पण तिथे काहीतरी गफलत झाली म्हणून त्यांची कंपनी नेमली गेली. पण त्यांना CEOनी सांगितलं की तुम्ही तुमच्या कंपनीला विचारा की ते, कारण आता ही सप्टेंबर अखेरची वेळ होती, 62ची सप्टेंबर अखेरची वेळ होती. ती पोस्ट सगळ्यांना माहिती होतं की चिन्यांनी चारी बाजूनी घेरलेली आहे. कारण आज जे आपण गलवान ऐकतो ते जिथे ही पोस्ट होती त्याच्या खूप पश्चिमेला आहे. चीनी कदाचित त्या पश्चिमेच्या एरियामध्ये पोचलेले होते, त्यांच्या आपण मागे बसलेलो होतो, त्यामुळे त्यांनी ती पोस्ट ही गोरखांनी जाऊन तिथे जूनमध्ये जाऊन एस्टॅब्लिश केलेली पोस्ट होती. तर हे गोरखे तिथे जवळजवळ 4 महिने 60 गोरखे, एक ऑफिसर चारी बाजूनी घेरलेले बसलेले होते. तर जो कोणी तिथे जाईल तो मृत्युमुखी चाललाय हे क्लिअर होतं सगळ्यांना. तर CEOनी वडिलांना सांगितलं की बाबा तू तुझ्या शिपायांना विचार, जे व्हॉलंटियर असतील त्यांनाच तू घेऊन जायचं. तर वडील म्हणले, मी काही विचारणार नाही, कारण मी जिथे जाईन मी हुकूम करीन, हुकूम आहे, जातील सगळे. तर नाही, विचार. म्हणून त्यांनी मग विचारलं जवानांना. तर पुन्हा तोच निर्णय की छोटा साहब जा रहे हम जाएंगे. तर त्यांना हॉट स्प्रिंग्स म्हणून एक जागा आहे, तिथून हेलिकॉप्टरनी 2-2, 3-3 माणसांना
2-3 खेपा रोजच्या अशा 3 ऑक्टोबर 1962 पासून सुरू झालं. पहिल्या हेलिकॉप्टरमध्ये वडील आणि 2 शिपाई गेले. त्यांनी बघितलं की चारी बाजूनी शेकडो चायनीज बसलेले आहेत, नवनवीन हत्यारं घेऊन बसलेले आहेत. आमच्या शिपायांकडे तेव्हा ती 303 बोल्ट ॲक्शनवाली रायफल एक राऊंड कॉक करून फायर करायची अशी खूप म्हणजे सेकंड वर्ल्ड वॉर च्या वेळची हत्यारं होती. तर 60 शिपाई असे रोज एक 8-10 करत करत 12 ऑक्टोबरला शेवटचं हेलिकॉप्टर आलं. तर जसे हे आले तसे त्या गोरख्यांना जाऊन रिलीव्ह करत होते. तर कुठे कुठे आपले शिपाई आणि चीनी शिपाई 10 मीटरवर होते. तर या शिपायांना दिसत होतं की अरे हा म्हणजे इथे जाणं म्हणजे अगदी मृत्यू आहे, त्यात दुसरा काही इथनं निघण्याची शक्यताच नाही आहे. आणि ज्या प्रमाणात चीनी बसलेले, ज्या प्रमाणात त्यांच्याकडे हत्यारं आहेत, ते तर इथे बचाव होणं प्रश्नच नाही आहे. तर वडील रोज प्रत्येक पोस्टवर जायचे, शिपायांशी बोलायचे की काय चाललंय, जरा मोर्चे खोदा. मोर्चे खोदा म्हणजे आता जेव्हा समोरनं एनिमीचा फायर येतो तेव्हा तुम्ही 4 फूट खोल खणून मोर्चा बनवता, म्हणजे निदान तुमचं प्रोटेक्शन राहतं. आणि हेल्मेट असल्यामुळे फक्त हा चेहऱ्याचा भाग वरती राहतो आणि तुम्ही आपलं हत्यार वापरू शकता. तर त्यांना तिथे खोदणं, कुदळ मारली की ते परमाफ्रॉस्ट म्हणतो आपण, ते झालं असल्याने कुदळ रिबाउंड व्हायची, इतकं बर्फ झालेला, कडक झालेला होता. तर ते केरोसिन ओतायचे, त्याच्यावरती कापड टाकायचं, त्याला जाळायचं, म्हणजे मग थोडीशी जी काही गरमीनी वरचा बर्फ थोडासा वितळेल तेवढा काढायचा. असं त्यांचं चालू होतं. रोज हेलिकॉप्टर्स येत होती जात होती 10 दिवस. त्या 10 दिवसात एकाही शिपायानी वडिलांना असं म्हणला नाही की साहेब मला परत जायचं आहे. म्हणजे मृत्यू समोर दिसतोय आणि वाईट मृत्यू होणार आहे हे दिसतंय, तरी एकही शिपाई तेव्हा तिथून मागे नाही आला. गोरखेसुद्धा तिथनं निघायला तयार नव्हते, पण हुकूम झाला होता, ते तिकडनं रिलीव्ह होत होते. अशी म्हणजे जेव्हा 20 ऑक्टोबरला हल्ला झाला चीनी, 5:30 वाजता पहाटे एकदम चारी बाजूनी त्यांच्यावरती गोळीबार सुरू झाला. फक्त गोळीबार नाही, त्यांच्यावरती तोफासुद्धा डागल्या गेल्या. तर 60 लोकं होती वडिलांची, त्यांच्या कंपनीची. 20 लोकांकडे हत्यारंसुद्धा नव्हती. इतकी आपली वाईट परिस्थिती होती तेव्हा. हत्यारांकरता ॲम्युनिशन 15-20 मिनटं फायर करू शकतील एवढी ॲम्युनिशन, अर्धा तास फायर करू शकतील एवढी ॲम्युनिशन. 20 लोकांकडे हत्यारच नाहीत, एवढीच ॲम्युनिशन, साधे बूट, साधे कपडे. वडील एका टेंटमध्ये राहत होते, जिथे पॉसिबल होतं तिथे एक छोटं टेंट. आता आपल्याकडे जी टेंट्स असतात त्याच्यात उष्मा आतमध्ये जर काही थोडीशी निर्माण केली तर ती बाहेर जाऊ नये अशी त्याची रचना असते, त्या कापडाची अशी रचना असते. तेव्हा आपली खूप जुन्या टाईपची टेंट्स होती, तसं काहीही नव्हतं. पण त्याच्यात 17,000 17,000 फुटावरती ही सगळी मंडळी राहत होती. एका शब्दाने कोणी असं बोललं नाही की आम्हाला परत जायचं आहे. 20 ऑक्टोबरला जेव्हा हल्ला झाला, वडिलांकडे एक पिस्तूल होतं, त्यांच्या टेंटमध्ये डॉक्टर राहत होता. अचानक 5:30 वाजता फायरिंग सुरू झालं. तर पायजम्यावरतीच पॅन्ट चढवून डॉक्टरला रे तू उठ बाहेर हो लवकर सांगून बाहेर पडले आणि वाचले. टेंटला आग लागली, कारण जे फायर होत होता त्याच्यात अशा गोळ्या असतात की ज्यांच्या मागे आग असते. दर 5वी गोळी जो फायर करत असतो त्याला गोळी कुठे गेली हे दिसावं म्हणून ट्रेसर म्हणतो आम्ही त्याला. त्याच्यात आग असते, त्या आगीने टेंटला आग लागली आणि तो डॉक्टर अनफॉर्च्युनेटली कॅप्टन पॉल तो तिथेच, तो बाहेरच पडू शकला नाही.
19 लोकं मारली गेली वडिलांची तिथे. एकाला हा ॲम्युनिशन संपल्यावरती काय करणार होते. 12-14 लोकं काहीतरी त्यांची जखमी झाली होती आणि बाकी मग कैदी झाले. त्यांना देयर वॉज नथिंग दे कुड डू. त्यांना मग ऑफकोर्स चीनमध्ये पहिले 7 पैकी 6 महिने खूप वाईट परिस्थितीमध्ये राहिले. म्हणजे वडिलांचं जवळजवळ 12-15 किलो वजन कमी झालं होतं 6 महिन्यात. पण मे 63 वडील परत आले. हा सगळा काळ आमच्या आईने कसा काढला अवघड होता, खरंच अवघड होतं. पण मग तेव्हा जॉईंट फॅमिली होती, आजी आजोबा होते आमचे. पण त्यांच्या तिथं म्हणजे त्यांनी जे पुस्तक लिहिलंय तिथं त्यांच्या वाट्याला काय आलं त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलंय त्यात. अगदी व्यवस्थित डिटेलमध्ये वडिलांना आम्ही खूप मागे लागायचो की तुमच्या आठवणी लिहून काढा. त्यांनी बिट्स अँड पीसेसमध्ये लिहिल्या होत्या, आईला सांगून, कधी स्वतः लिहून, कधी काही. तर त्याचं संकलन करून ते पुस्तक त्यांचे खूप हाल झाले त्यांचे, खूप यातना, खूप यातना वगैरे नाही. त्यांना खायला प्यायला खूप कमी द्यायचे आणि मेंटल त्यांच्यावरती खूप प्रयत्न झाले की तुमचं बर्गियोस गव्हर्नमेंट, नेहरूंचं बर्गियोस गव्हर्नमेंट आणि आमचं प्रोलिटरेटचं गव्हर्नमेंट याच्यात किती फरक आहे बघा. तर त्यातला एक प्रसंग सांगतो वेळ असेल तर, की कम्युनिस्ट देवाला मानत नाहीत. तर धनसिंग थापा हे नाव ऐकलं असेल तुम्ही, परमविशीष चक्र मिळालेले. ते आणि वडील एकाच टेंटमध्ये होते. पूर्ण त्यांचा जो हा 6 महिन्याचा पहिले 6 महिने ते एकत्र होते. तर ऑफिसर्स आणि जवान चिन्यांनी वेगळे ठेवलेले होते आणि फक्त जिथे लॅट्रिनला जायचे सकाळी तिथे शिपाई ऑफिसर्स बोलू शकायचे. तर मग हे शिपाई सारखे वडिलांना म्हणायचे की साहेब ते असं म्हणतायत तसं म्हणतायत, कसं आपलं गव्हर्नमेंट खराब आहे, कसं हे आहे. मग तिथे वडील त्यांना आपल्या बाजूने जितकं सांगता येईल तेवढं सांगायचे की बाबा यांनी तुम्ही स्वतःच्या मनावरती इफेक्ट येऊन देऊ नका. तर एक दिवस आले सगळे सिनियर ऑफिसर्स चिनी की तुम्ही देव म्हणता, तुम्हाला कुठे देवानी इथे प्रोटेक्ट केले, सगळे तुमचे हाल झालेत वगैरे, काही देवबीव नसतो. तर वडील म्हणते मी प्रूव्ह करतो तुम्हाला की देव असतो म्हणून. तर ते थोडेसे हे झाले, हाऊ कॅन यू प्रूव्ह म्हणून. इनफॅक्ट धनसिंग थापा तर डोक्यात राग घेऊन त्यांच्यावरती थोडंसं अटॅक करायचं म्हणून ह्याच्यात मूड होतं. वडिलांनी त्यांना थोडंसं सांभाळलं की बाबा, सिनियर वडिलांपेक्षा, पण त्यांना सांभाळलं की सर तुम्ही बडेबाई म्हणायचे त्यांना, तुम्ही थोडं शांत व्हा, आपण यांना बरोबर उत्तर देऊ ना. तर हे विवेकानंदांनी आणि विनोबा भावेंनी बहुतेक हे कुठेतरी याचा उल्लेख केला आहे की तुम्ही भूमितीमध्ये विश्वास आहे ना, असा प्रश्न विचारला त्यांना. म्हणे हो. जॉमेट्री, तर म्हणे तुम्ही बिंदू, पॉईंटची डेफिनेशन काय सांगा. तर पॉईंटची डेफिनेशन अशी आहे की इट इज समथिंग विच हॅज नो लेंथ, नो ब्रेथ, नो डेप्थ, नो डायमेन्शन, बट इट एक्झिस्ट. म्हणजे तुमचं भूमिती हे सगळं शास्त्र अशा डेफिनेशनवरती आहे की जीच खोल आहे. कुठेही तुम्ही पॉईंट लावला की त्याला लेंथ, ब्रेथ, डेप्थ आलीच. तसाच आमचा देव आहे. आम्ही एक्झिस्टन्स आहे त्याचा, त्याला लेंथ नाही, ब्रेथ नाही, डेप्थ नाही. खूप रागावलेत चिनी, पण उत्तर देता आलं नाही त्यांना. वडिलांची आमची आध्यात्मिक भूमिका खूप खूप स्ट्रॉंग होती. म्हणजे त्यांनी जेव्हा पकडले गेले, पायजमा होता त्याच्यावरती चढवली होती, पायजम्याची नाडी काढून त्यांनी त्याला 108 गाठी मारल्या आणि त्याची माळ बनवली. पायजम्यातले तुकडे कापून कापून त्यांनी त्याची अंडरवेअर म्हणून वापर केला, कारण आंघोळीलाही वेळ मिळत नसे. म्हणजे त्या आता
जायच्या आधी जेव्हा आई मागे लागायची, यार आंघोळ करा, 4 दिवस झाले आंघोळ नाही केली, 5 महिने आंघोळ केलेली नाही, माझ्या मागे लागू नको असं म्हणायचे. पण अशा पद्धतीने म्हणजे मी जे कष्ट म्हणलो ते अशा पद्धतीचे होते. एक मेंटल आणि सोयी खूप कमी होत्या. पण शेवटचा महिना मग त्यांना जेव्हा रेड क्रॉस थ्रू रिपॅट्रिएशनची प्रोसेस सुरू झाली, तेव्हा मग त्यांनी चीननी प्रगती किती केली आहे हे दाखवायला म्हणून खूप बेजिंगमध्ये घेऊन गेले आणि तिकडे खूप हिंडवलं. तिथलाही एक प्रसंग आहे पुस्तकामध्ये. तिथे एका हॉटेलमध्ये त्यांना घेऊन गेले. तिथे हॉटेलवाला बढाया मारत होता की आमचा पीकिंगमध्ये कुठेही माशी दिसणार नाही तुम्हाला. तर ॲज लक वूड हॅव इट, तिथेच हॉटेलात समोर माशी दिसली त्यांना. तर वडिलांनी रे बघ तिथेच माशी आहे. संपूर्ण हॉटेल त्या माशीच्या मागे लागलं. कारण बीजिंगला फ्लायलेस करण्याची हुकूम काढला होता गव्हर्नमेंटने. पण मग त्याच्यात त्या वीकनेसेस होत्या सगळ्या. सर, मला 2 प्रश्न आहेत. हां, आता तुम्ही वडिलांची अनेक उदाहरणं दिलीत तुमच्या. लिडरशिप क्वालिटी काय असते हे त्याच्यातून दिसून आलं. लष्कर म्हणजे करडी शिस्त आम्ही समजतो, पण जेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या भूप्रदेशात जायचं असतं तेव्हा तुम्हाला तो भले कुठल्याही जाती धर्माचा असेल, कुठल्याही शैक्षणिक पात्रतेचा असेल, तुमच्यापेक्षा कनिष्ठ असा जवान तुम्हाला मित्र बनवायचा असतो. तर ही लिडरशिप क्वालिटी जर सर्वसामान्य माणसाला किंवा आजच्या कॉर्पोरेट युगातल्या कोणाला शिकायची असेल तर त्याने काय आपल्या मनावर बिंबवायला हवं? आपल्या लिडरशिप क्वालिटीमधला सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आम्ही समजला जातो तो लीड बाय एक्झाम्पल. आणि मी जो काही हुकूम करणार आहे कोणाला, ती कारवाई मी त्याच्यापेक्षा चांगली करू शकतो का नाही हे बघणं. म्हणजे जर एखादी गोष्ट कोणाला करायला सांगितली आणि त्या गोष्टीत स्वतःच झिरो असलो तर मग त्याच्यात सांगतानाच कॉन्फिडन्स येणार नाही करण्याच्या बाबतीत. अर्थात म्हणजे याच्यात मी ढोबळमानाने बोलतोय, टेक्निकल गोष्टी वगैरे वेगळ्या ठेवू आपण याच्यातनं. पण लिडरशिपच्या बाबतीतल्या ज्या गोष्टी असतात त्याच्यात आपण जे बोलतोय तसंच वागतोय असं जर आपण लोकांना दाखवू शकलो, आणि ते दाखवायची गरज नसते, आपल्या ज्युनियर्सना हे सगळं दिसत असतं. आपण खूप जरी वाटलं आपल्याला आपण भिंतीच्या मागे आहोत म्हणून, तरी खूप पारदर्शिता असते एकूण सगळ्या आपल्या आयुष्यामध्ये. त्यामुळे लपत काही नाही. आपण काही चोरी करत असलो तरी लपत नाही. मी मगाशी म्हणलो तसं आम्हाला सैन्यात खूप लहानपणापासून हेच बिंबवलं जातं. आमचं म्हणजे आहे चेटवूड म्हणून जो इंग्रज होऊन गेला, त्याचा एक मोटो आहे की सगळ्यात पहिला जो आहे तो माझ्या जवानाचा, देशाचा जो काही वेलफेअर आहे ते सगळ्यात पहिला देश, त्याच्यानंतर माझा जवान आणि सगळ्यात शेवटी मी. म्हणून मगाशी म्हणलं तसं सगळ्यात अवघड जिथे आहे तिथे मी पुढे. सगळ्यात कुठेही आम्ही कुठल्याही पेट्रोलवरती गेलो, चहाची ब्रेक आहे तर जवान पटकन पहिला चहा आणून तुम्हाला आणून देतो, म्हणे साहेब तुम्ही घ्या आधी. तर सगळ्या जवानांना मिळाला आहे का नाही ही अगदी छोटी गोष्ट आहे. हे जर तुम्ही विचारलं की तुला मिळाला का रे, हे जर विचारलं तर त्याला मिळाला नसला तरी तो हो म्हणेल किंवा मिळाला आहे साहेब तुम्ही घ्या. तो जो बॉन्ड तो असाच निर्माण होऊ शकतो की त्याच्यात आपण स्वतःला किती जास्तीत जास्त बघू शकतो. तो जोपर्यंत आपण निर्माण करत नाही तोपर्यंत लीडरशिप येणार नाही. मग ते कॉर्पोरेट मॅनेजमेंट येईल. इट वोंट बी लीडरशिप. लीडर हॅज टू लीड, ही हॅज टू बी इन फ्रंट. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपण लहानपणापासूनच शिकलो की युद्धस्य कथा रम्य, पण सीमेवरची ती लढाई आज आमच्या दारात आलेली आहे. एक सिव्हिलियन या नात्यानं आम्हा सगळ्यांना काय शिकायला हवं? कारण आजचे राज्यकर्ते बदललेले आहेत,
आजचा मीडिया मगातपासून तुम्ही जे सांगताय तो बदललेला आहे आणि प्रत्येक मुद्द्याचा भावनिक पातळीवर विचार केला जातो आहे. अशा वेळी सिव्हिलियन्सनी काय शिकायला हवं? मी सॉरी मी असं सांगणार आहे, म्हणजे कुठे कुठे मला शाळांमध्ये जर बोलवलं जातं तिथे मी ह्या एक 2-3 छोटी उदाहरणं देतो. सकाळी उठल्यावरती आपण आपली गादी बनवतो का? घरी गेल्यावरती चपला कुठे ठेवतो? मंदिरात गेल्यावरती चपला कुठे ठेवतो? सिग्नलवरती पोलीस नाही आहे, मी कसा वागतो? माझ्या दृष्टीने एक नागरिक म्हणून आपण जर या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये व्यवस्थित वागलो तर देश खूप पुढे जाईल. प्रत्येक नागरिक, त्याला प्रत्येकाला माहिती आहे त्यांनी काय करायला पाहिजे. आपण ते विसरतो, त्याला डावं करतो आणि शॉर्टकट घेत राहतो. तो जर आपण घेतला नाही तर त्याच्यापेक्षा चांगला नागरिक या देशाला मिळणं शक्य नाही, असं माझं प्रांजळ मत आहे. सर 2 वेळा असं झालं की सैन्य समोरासमोर आली. मगाशी तुम्ही उल्लेख पण केलात. एक म्हणजे 2002-03 भारत पाकिस्तान आमने सामने 8 महिने जवळपास बसले, युद्ध झालं नाही. आत्ता गलवाननंतर सेम सिच्युएशन, चायना आणि इंडिया अतिशय खडतर परिस्थितीमध्ये दोन्ही सैन्य समोरासमोर बसली. ठिणगी पडते की काय अशी स्थिती होती, पण पडली नाही. तर ह्या दोन्ही स्थिती तुम्ही हे अनुभवल्या आहेत. कुठली स्थिती सगळ्यात कठीण होती आणि काय झालं असतं तर खरोखर जास्त त्रासदायक झालं असतं असं तुम्हाला वाटतं? मी तुम्हाला सांगू का, कुठल्या सैनिकाला लढाई नको आहे? लढाई हा अगदी शेवटचा उपाय असा आहे. कारण खरं पाहिलं तर लढाईत विजेता कोणीच होत नाही. सगळ्यांनाच, मी मगाशी बॉक्सिंगचं उदाहरण दिलं, सगळ्यांनाच दोन्ही बाजूंना मारा खायलाच लागतो. त्यामुळे लढाई जर अवॉइड करता आली, त्याच्या चाणक्य नीतीमध्ये खूप व्यवस्थित त्याचा उदाहरणासकट उल्लेख केला गेलेला आहे की लढाई जर अवॉइड करता आली तर त्याच्यासारखं चांगलं नाही. तितकंच जर वेळ आली तर कुठे कमी पडणार नाही, ह्याची तयारी ठेवून आत्तासुद्धा आपण बोलताना डेटरन्स, आधीचं जे काही झालं त्याच्यात आपण फक्त त्यांना वॉर्निंग दिली. ते बालाकोट असो किंवा उरी असो, त्याच्यात वॉर्निंग दिली. आपण त्यांना कदाचित डेटर केलं नाही की तुम्ही आमचा 1 मारला तर आम्ही 50 मारू. हे जोपर्यंत पाकिस्तानच्या हायरार्कीला व्यवस्थित कळणार नाही तोपर्यंत हे होत राहणार. अगदी सर, तुम्ही खरं तर म्हणालात की लढाई ही कोणालाच नको आहे, पण ज्यावेळेला दहशतवादाच्या विरोधातली ही लढाई असते तेव्हा फक्त देशामध्ये नाही तर जगामधून हा जो दहशतवाद आहे तो समूळपणे नष्ट व्हावा अशीच आपल्या सगळ्यांची खरं तर भावना असते. सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात आणि सगळ्यांच्याच प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिलीत. यासाठी मला पण तुम्ही बोलवलं पुन्हा एकदा. काणेकर साहेब, खूप खूप धन्यवाद. खूप बरं वाटलं इथे येऊन. अचानक ठरलं पण मला मजा आली. धन्यवाद खूप. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. या ओळींमध्ये मांडल्याप्रमाणे देशावरचे हे दहशतीचे काळे ढग हे कायमचे दूर व्हावेत आणि आपणही त्या सोनेरी सत्याचा सूर्यप्रकाश अनुभवावा, भारतीय म्हणून बहरावं, हीच आपली अपेक्षा आहे. आणि यासोबतच क्विक हिल आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सहप्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे श्रीखंड, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली येथेच थांबण्याची. बघत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.